नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तिळाच्या वड्या बनवणार आहोत. तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. गॅस लावून घेतलेला आहे. एका वाटीनं मोजून तीळ घेतलेले आहेत. तीळ आपण जवारी तीळ किंवा देशी तीळ आहेत ते घ्यायचे आहेत. खूप पांढरे असतात ते नाही घ्यायचे. हे चवीला चांगले असतात. तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजताना एकसारखं हलवत राहायचं. तीळ जर करपले तर सगळी आपली वडी कडवट लागण्याची शक्यता असते. म्हणून आपण एकसारखे तीळ भाजून घ्यायचे. तीळ हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि तीच कढई गॅसवर ठेवायची आणि त्याच वाटीने एक वाटी गूळ मोजून घ्यायचा. तीळ आणि गूळचं प्रमाण सेम सेम घ्यायचं. कढई तापलेली आहे. कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेतलं. 1 वाटी गूळ घालून घेतला. गूळ ऑर्गॅनिक आहे त्यामुळे तो लगेच वितळणार. गूळ खिसून किंवा बारीक करून घ्यायचा. खडे घालू नका, लवकर मग त्याची चिक्कीसारखं होत नाही. तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घेतलं. लाटण्याला पण तूप लावून घ्यायचं. ताट पालतं घातलं मी, त्याच्यावर आपण वडी करणार आहोत. हे असं ताटावर मी का करते ते तुम्हाला पुढं जाऊन समजेल. गुळाचा तहा पाक होतो असा छान असा. थोडासा कलर चेंज होतो. पूर्ण खडे गुळाचे विरघळले आणि थोडासा फेस असा यायला लागला की आपला गूळ तीळ टाकण्यासाठी तयार आहे असं समजायचं. आणि दुसरी एक टेस्ट म्हणजे ह्याचा एक थेंब शेजारी मी प्लेट ठेवलेली आहे पाणी घालून. त्या प्लेटमध्ये एक थेंब टाकून बघायचा. तो थेंब असा एकदम घट्ट झाला पाहिजे. मऊ हाताला लागता कामा नये. मग पण तो गुळाचा पाक तयार झाला असं समजायचं. तर पाक होत आलेला आहे. आपण टेस्ट करत राहायचं. सारखं जर वडी केला तर तुम्हाला बघून पण कळतं कधी टाकायचं ते. पण तुम्ही जर नवीन असाल किंवा पटकन कळत नसेल तर एक थेंब ह्या पाण्यामध्ये सोडून बघायचा. आता हा फेस व्हायला लागलेला आहे. पाण्यामध्ये एक थेंब सोडून बघायचा आणि तो बोटाने दाबून बघायचा. तो मऊ लागला तर अजून थोडा वेळ हलवायचा. आता हा थेंब अजून मऊ आहे, दाबला गेला बोटाने. अजून 1-2 मिनिट ठेवायचं आपण हे गॅसवर आणि परत एकदा थेंब सोडून बघायचा. तो थेंब कडकडीत लागला पाहिजे आणि तो हातातून आपण टाकला की प्लेटमध्ये आवाज यायला पाहिजे खनखन असा. मग आता हा खडखडीत झालेला आहे. आवाजसुद्धा आला. तर आता पाक तयार झाला असं समजायचं. आणि जे तीळ आपण भाजून ठेवलेले होते ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. गॅस बंद करायचा. तीळ हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम छान असं. आणि तूप लावलेल्या ताटावर हे ओतून घ्यायचं. ओतून घेऊन लाटण्याने ह्याला हलकेच हाताने लाटायचं. जेवढं पातळ होता येईल तेवढं करायचं. तुम्हाला जेवढी जाड पाहिजे, पातळ पाहिजे त्या प्रमाणात लाटून हे आपण करू शकतो. हे आपण इकोबेक पेपर किंवा वॅक्स पेपर किंवा बटर पेपर ह्याच्यावर पण आपण करू शकतो ह्या वड्या. पण हे पेपर आपल्याकडे घरी असतातच असं नाही. म्हणून हे ताटावरचं मी तुम्हाला दाखवणार आहे. पोळपाटावर जरी घेतली तरी वडी चिकटते. तर ताटावर घेतली की एका ट्रिकने आपण ही वडी काढू शकतो. ह्यात आपल्याला पाहिजे त्या आकारात वडी कापून घ्यायची. एकदम पटकन खूप कमी वेळात वडी तयार होते. जास्तीत जास्त आपल्याला 10-15 मिनटं लागतात. आता ही वडी कापून झालेली आहे. कढीची सुटलेली वडी होती ती मी काढून घेतली. मधली वडी थोडी चिकटलेली आहे. तर हे ताट जे आहे ते आपण खालच्या बाजूने गॅसवर गरम करायचं. म्हणजे वडी निघते. हे दाखवण्यासाठी म्हणून मी ताटावर मुद्दाम आज टाकलेली. गरम केलं की ह्या वड्या आपोआप व्यवस्थित छान अशा निघतात. ह्या सगळ्या वड्या काढून झालेल्या आहेत. एकदम कुडकुडीत आणि अशा छान वड्या झालेल्या आहेत. तर तुम्ही हे करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा किती कुटकुटीत झालेत बघा. खूप दिवस टिकतात. बाहेरच ठेवायच्या.
माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा. थँक्यू.